नमस्कार. शासकीय निवास शाळा वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत अंमली पदार्थांचा गैरवापर करणे आणि काय दोष होता माझ्या प्रियसीचा? अल्पवयीन मुलाने दारू प्यावी आणि कोणी चालवावी आणि तिच्या शरीराच्या चिंधड्या व्हाव्या. अरे दारू पित कोण आणि सजा भोगावी लागते कोणाला? पण नाही परमेश्वरा, मी माझ्या प्रियसीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी तिला न्याय देणारच. वकील साहेब आज देऊ का? अरे या बोला, काय काम कडलं? वकील साहेब, मी तुमच्याकडे खूप अपेक्षेने आलेलो आहे. बोला काय काम आहे? वकील साहेब, ते तुम्हाला सातारा मधील कार ऍक्सिडेंट तर माहितीच असेल. अरे हा, मग त्याचा आणि तुझा काय संबंध? अहो वकील साहेब, त्या अपघातात माझी प्रियसी गेली हो. त्या अपघातात माझी प्रियसी गेली. अरे सॉरी पण ठीक आहे, तुम्ही तुमची फाईल माझ्याकडे देऊन जा आणि 2-3 दिवसांनी या. मी फाईल बघून घेतो आणि मग आपण त्याच्यावरती बोलूया. हो वकील साहेब, हे घ्या. नमस्ते. तर मुलांनो, शासनाकडून आपल्याला पत्र आलंय अंमली पदार्थांविषयी शपथ घ्यायची आहे. तर मुलांनो, त्याच्या आधी तुम्हाला काही 2 प्रश्न विचारतो, चांगली उत्तरे द्या. हा हो सर. बर तोंड. व्हॉट इज दिस? घरातल्या कोंबडीचा बीस. रावणाची लंका कुणी जाळली? आई शपथ मला माहित नाही, आहे ना जाईल. अरे देवा, तू रावणाची लंका तू जाळलीस वाटतं. अहो सर, मी आज 2 दिवस घरात होतो, कदाचित तुम्ही जायला. वा चांगली कोण उतरलीस? बस खाली. बर बाळा, तू इंग्रज भारतात का आली? त्या नसती करमत नसतील म्हणून इकडे आली. अरे देवा, बस खाली. वा बस. तर चला मुलांना, आपण शपथ घेऊया. अध्यक्ष महोदय, आज आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विषयावरती बोलण्याची वेळ येते. ह्या गोष्टीचा पहिल्यांदा मला खऱ्यापणाने संकोच वाटतो. अध्यक्ष महोदय, पण साताऱ्यामध्ये ऍक्सिडेंटचं ते प्रकरण ऐकलंच असेल. अध्यक्ष महोदय, एका अल्पवयीन मुलाने गाडी चालवली. त्या मुलाने आणि त्याच्या मित्राने दारू अत्यंत अमर्यादपणे प्रचंड आली आणि त्या दारूखाली वेगाने दारू पिऊन चालवलेल्या गाडीखाली 2 डॉक्टर महिलांचा अक्षरशः चिरडून चिंधड्या व्हाव्यात आणि त्यांना न्यायच मिळावा नाही. अध्यक्ष महोदय, फार मोठी शोकांत आहे. अध्यक्ष महोदय, अंमली पदार्थाचा वापर गैरवापर एवढा अमर्याद वाढलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाचं जीवन धोक्यात चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, तुमच्या माहितीसाठी सांगतो, विट्यामध्ये दरवस्तीमध्ये ड्रग्सची फॅक्टरी सापडली आणि ड्रग्सची सप्लाय करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय. अध्यक्ष महोदय, अत्यंत खेदाची बाब आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याही परिचय तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल का? ते महाकाळसारख्या ग्रामीण भागाच्या मारणावर एखादी ड्रग्सची फॅक्टरी वाचून ऐकावी. त्या ड्रग्सच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे तरुण असेल, तरुणांनी त्या ड्रग्सची तस्करी करावी आणि ग्रामीण भागातल्या ज्या शेतकऱ्याच्या मुलाला आपण चरस, गांजा, सिगारेट याची माहिती नाही, त्या शेतकऱ्याच्या बांधावरती असले उत्पन्न व्हावे
ही गोष्ट खेदजनक आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्या मंदिराकडे आम्ही पवित्र म्हणून पाहतो, त्या मंदिरामध्ये जाऊन आपण आई तुळजा भवानीची चरणी माथा टेकताना सांगतो, आई तुळजा भवानी एवढी शक्ती दे, एवढी शक्ती दे की मला माझ्या देशाचं कल्याण करता यावं, माझ्या देशाच्या स्वराज्याचं स्वराज्य यावं. त्याच तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये तुळजापूरच्या मंदिरातले पुजारी ड्रग्जचा व्यापार करतात, ड्रग्जची तस्करी करतात. अध्यक्ष महोदय, अत्यंत खेदजनक बाब आहे. अध्यक्ष महोदय, याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो, रेव पार्टी सारख्या पार्ट्या होतात, वाढदिवसाच्या पार्ट्या होतात. त्या वाढदिवसाच्या पार्ट्यामध्ये मुलींना बोलावून घेतलं जातं, मुलींच्या थंड पेयामध्ये, मुलींना दिल्या जाणाऱ्या अन्न पदार्थामध्ये अंमली पदार्थ मिसळले जातात. मेडिकल मध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या गोळ्या उपलब्ध आहेत. डॉक्टर सुद्धा त्या गोळ्या सप्लाय करतात. डॉक्टर सुद्धा अशा रॅकेटमध्ये सामील आहेत. अध्यक्ष महोदय, रेव पार्टीमध्ये त्या मुलींच्या थंड पेयामध्ये अक्षरशः अंमली पदार्थ मिळवून त्यांना बेहोश केलं जातं आणि अगदी राक्षसी व्यक्तीला काही तरुण त्यांच्या चिंधड्या करतात, त्यांच्या अब्रूची लक्तर करतात. अध्यक्ष महोदय, फार खेदजनक गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, आपण म्हणतो सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, सिगारेट ओढणं शरीराला घातक आहे. पण अध्यक्ष महोदय, सिगारेट ओढणं शरीराला घातक आहे हे पाकिटावरती लिहिण्याची सक्ती सरकार करतंय. मग अध्यक्ष महोदय, सरकार सिगारेट विक्रीलाच बंदी का करत नाही? अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या देशामध्ये दारूबंदी खातं आहे. एकेकाळी कोणीतरी अनुसूचित जातीचे आमचेच मंत्री होते दारूबंदी खात्याचे. अध्यक्ष महोदय, दुसरीकडे दारूबंदी खात्याला प्रति खातं म्हणजे दारूला लायसन देण्याचं खातं असतं. अध्यक्ष महोदय, मला सांगा, 2 नंबरच्या धंद्यातून, अंमली पदार्थातून, दारूच्या व्यवसायातून आम्हाला टॅक्स मिळतो. त्या टॅक्सच्या उत्पन्नातून आम्ही आमच्या देशाचा, आमच्या राज्याचा, आमच्या तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करू शकतो असं आम्हाला सरकार ठणकावून सांगतं. पण अध्यक्ष महोदय, विकास करायचा कोणासाठी? आम्ही एकीकडे निरोगी वाढ, पोषक आहार, पर्यावरण अशा विषयावरती चर्चा करतो आणि दुसरीकडे आमच्या देशाचं भविष्य असणारा युवक अंधारात ठेवतो. त्या युवकाच्या आयुष्याची आम्हाला कोणाप्रमाणे माहिती होते. अध्यक्ष महोदय, अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. याच्यासाठी माझी विनंती अध्यक्ष महोदय, आज मंत्रिमंडळामध्ये या अंमली पदार्थावरती कडक बंदोबस्त करून कायमची आजीवन बंदी घातली पाहिजे. तरच या देशातला युवक अध्यक्ष महोदय वाचेल, अन्यथा या देशातल्या युवकाचं आयुष्य धोक्यात आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अरे कुमार, किती वेळ झाला अभ्यास करतोय? जरा रेस्ट घे. अगं प्रिया, ही केस जरा वेगळी आहे, त्याच्यामुळे आम्हाला वाचावं लागतंय का? असली कसली वेगळी केस आहे बरं? अगं तुला माहितीये, सातारामध्ये एक अपघात झाला. 2 अल्पवयीन मुलांनी दारू पिऊन गाडी चालवली आणि त्याच्या खाली 2 डॉक्टर मुलींचा अपघाती निधन झालं. हा बरं, त्याचा ना आपला काय संबंध? अगं त्या अपघातामध्ये जी मुलगी गेली होती ना, त्या एका मुलीचा प्रियकर माझ्याकडे आला होता आणि तो मला म्हणाला की वकील साहेब काही करा पण तुम्ही मला न्याय द्या. आणि म्हणून म्हटलं ठीक आहे, त्याची केस बघून घ्यावी, याच्यासाठी मी केस बघतोय. काय तुला माहित आहे ती माणसं किती डेंजर आहेत? ते आपल्याला जीवानिशी मारून टाकतील. अगं प्रिया, वकिली हा आपला व्यवसाय आहे. जर आपण प्रत्येकालाच घाबरत गेलो तर मग आपण धंदा कसा करणार सांग ना? ऐक, तुला एकतर ती केस सोडावी लागेल, नाहीतर मला सोडावं अगं लागेल. काय बोलतेस प्रिया, तुला कळतंय का? बघ, विचार कर. ठीक आहे प्रिया, ठीक आहे. अरे कुमार, तुला ती केस नको घेऊ म्हणल्यापासून तुझं जेवणाकडे लक्ष नाही, माझ्याकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही. प्रिया, तुला खरं सांगू का, मी कॉलेजला होतो. कॉलेजला असताना माझी एका मुलीशी ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर त्या मुलीला मी विचारलं की तुला मी का आवडतो, तेव्हा ती मला सांगायची, चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो, उगाच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो. पण प्रिया, मी तुला सांगितलं होतं लग्नाच्या अगोदर तिच्याबद्दल मी सांगितलं होतं, पण त्याच्या पुढची कथा सांगतो. ऐक प्रिया, एक दिवशी ती मला म्हणाली की मला माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचंय. तिने हट्ट केला आणि मी सांगितलं की ठीक आहे, तुला जायचंय ना तर तू जा. पण प्रिया ती वाढदिवसाला गेली आणि तिच्या थंड पेयामध्ये कुठल्या तरी नराधमाने अंमली पदार्थ मिक्स केला, तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावरती अत्यंत मानवपणे तुटून पडले. तिच्या शरीराच्या चिंधड्या केल्या. प्रिया, तिचं शरीर, तिचा आत्मा मला सुद्धा सांगतो मला न्याय पाहिजे. प्रिया नाही, प्रिया मी घाबरलो, मी कॉलेज नव्हतो, माझं तेवढं धाडस नव्हतं, मी तिला न्याय
मिळून नाही देऊ शकलो प्रिया, नाही देऊ शकलो. म्हणून आज मला वाटतं मी माझ्या प्रियसीला न्याय मिळवून नाही दिला ना. पण किमान किमान कुणाच्या तरी प्रियसीला न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रियाकर माझ्या सगळं टाहो फोडतोय प्रिया, की माझ्या प्रियसीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय. आणि म्हणून प्रिया मी केस घेऊ इच्छित होतो. जाऊ दे अगं, तुला कशाला सांगायचं, तुला काय फरक पडेल. चल जाऊ दे, मला सारखं सारखं त्रास देऊ नकोस. हा कार्यक्रम चालू आहे. नाही हे नाटकाचा इथे कार्यक्रम आहे नृत्याचा. हो वकील साहेब आहेत काय का? अडचण नाही. हा अरे ये बरं झालं तू आलास. काय आहे हे बघ, मी तुझी फाईल, मी तुला काय म्हटलं त्या दिवशी. कार्यक्रमात वकील असल्यामुळे साहेब तुम्ही तर म्हणलेलं मला 3-4 दिवसांनी परत ये, तर हे बघा मी आलो. हे तुझी फाईल घे. अरे मला थोड्याशा अडचणी आहेत, त्यामुळे मी नाही केस घेऊ शकत. नाही वकील साहेब नाही, ही केस तुम्हीच घ्या आणि तुम्हीच मला न्याय मिळवून द्या. असं करू नका वकील साहेब. अरे सांगितलं ना तुला, मला थोड्या अडचणी आहेत बाबा, मी नाही घेऊ शकत ही नाही केस. वकील साहेब नाही. अरे कसली केस? अरे तुला माहित आहे ना, सातारमध्ये 2 डॉक्टर मुलींचा निघून ऍक्सिडेंट झाला होता. त्यातील एका डॉक्टर मुलीचा हा प्रियकर आहे. आणि तेव्हा तू ही केस घ्या आणि मला न्याय द्या. पण नाही रे, मला घेता येत, थोड्याशा अडचणी आहेत बघू. अरे मी तुला कधीच मागं सरताना पाहिलं नाही, आज तू का मागं सरतोयस? अरे आहेत थोड्या अडचण, नाही सांगता येत तुला, मी नंतर सांगेन कधीतरी तुला. अरे वा, म्हणजे त्या व्यापाऱ्याने तुला भरपूर पैसा दिला वाटतं. अरे काय बोलतोस तू, तुला माहिती ना मी लहानपणापासून पैशाची कधी तडजोड केली नाही, पैशासाठी कधी स्वतःला विकलं नाही, एवढा प्रामाणिक आहे मी. पण थोड्या अडचणीत धन्यवाद. खूप चांगला, त्याला जोरदार टाळ्या. प्रत्येकाला टाइम लिमिट आहे आणि टायमाच्या बाहेर गेल्यानंतर काहीच त्याला उपयोग होत नाही. त्यामुळे छान सादरीकरण.